नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय पौष्टिक शिऱ्याची रेसिपी. आता शिरा म्हणलं की आपल्या डोळ्याच्या समोर येतो रव्याचा शिरा, गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा मूग डाळीचा शिरा. तर वेगवेगळे शिऱ्याचे प्रकार घरी तुम्ही बनवतच असाल, पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप जास्त पौष्टिक आणि बनवायला खूप सोपी. म्हणजे तुम्ही अगदी नवशिके असाल तरीसुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट टेक्स्चरचा आणि परफेक्ट चवीचा हा शिरा तुम्ही घरी बनवू शकता. आता प्रसादाचा शिरा असेल किंवा एरवी आधीमधी गोड खायची इच्छा झाली तर हा अतिशय पौष्टिक शिरा, अर्थातच प्रोटीन रिच शिरा तुम्ही याला म्हणू शकता. खरंच खूप जास्त पौष्टिक आहे. लहान मुलांना तर आवर्जून तुम्ही हा शिरा देऊ शकता. चॉकलेट किंवा इतर गोड देण्यापेक्षा कधी आधीमध्ये हा शिरा जर बनवला तर मुलं आणि काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातील. तर यासाठी काय साहित्य वापरावं लागतं याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही एकदा नक्की चेक करा. हा शिरा बनवत असताना थोडीशी काळजी घ्यायची किंवा काय टिप्स वापरायच्या जेणेकरून तुम्ही पहिल्या प्रयत्नात अतिशय मऊ, लुसलुशीत, लोण्यासारखं अगदी मऊसर आणि रवाळ टेक्स्चरचा हा बेसनचा शिरा किंवा याला बेसनचा हलवासुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर हा कसा बनवायचा तो पाहूया. बनवत असताना 1-2 टिप्स वापरा जेणेकरून पहिल्या प्रयत्नात तुमची रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल. सगळं साहित्य मी कपाने मोजून घेतलेलं आहे. इथे एका कढईमध्ये जाड बुडाची कढई वापरा. त्यामध्ये पाव कप आपल्याला तूप घ्यायचं आहे. तूप थोडंसं मेल्ट करून घ्या म्हणजे जास्त होणार नाही. अगदी घट्ट तूप असेल तर अंदाज चुकतो. इथे आपल्याला 1 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि साधारणतः पाव कप आपल्याला बारीक सुजी किंवा रवाळ टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला बारीक रवा वापरावा लागतो. असं केल्यामुळं जो काही बेसनचा शिरा किंवा हलवा आहे तो अगदी रवाळ होतो. तो कुठेही खात असताना टाळीला वगैरे चिकटत नाही. म्हणून रवा वापरणं गरजेचं आहे. आता हे मिश्रण कितपत भाजायचं तेही सांगते. मंद आचेवर थोडेसे पेशन्स ठेवा आणि भाजून घ्या. साधारणतः 7 ते 8 मिनटं लागतात 1 कप बेसन भाजण्यासाठी. जर जास्त प्रमाण असेल तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो. आता भाजत असताना जर घाई केली म्हणजेच गॅस मोठा केला तर बेसन लवकर करपू शकतं, खाली तळाला चिकटू शकतं आणि मग शिरा पूर्ण स्पॉईल होईल किंवा करपट वास येऊ शकतो. म्हणून हे बनवत असताना कुठेही घाई न करता किंवा अगदी घाईघाईमध्ये न बनवता तुम्हाला थोडासा वेळ काढून बनवावं लागतं. पण अगदी वर्थ आहे. एकदा जर काही तुम्ही ट्राय केलात तर परत परत नक्कीच हा शिरा बनवाल. इतका हा टेस्टी होतो. सगळं प्रमाण अचूक वापरलेलं आहे. त्यामुळं कुठेही तुमची रेसिपी फसणार नाही. आता इथे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता. इथे मी थोडीशी काजूची पावडरही वापरली आहे जेणेकरून छान टेस्ट येते. आता प्रमाण थोडंसं कमी आहे त्यामुळं भाजत असतानाच ड्रायफ्रूट्स मी ॲड केलेले आहेत. हवं तर तुम्ही थोडेसे वेगळे तळून घेऊन सगळ्यात शेवटी शिऱ्यामध्ये ॲड करू शकता. इथे आपण मोठ्या कपाने साधारणतः जेवढा तुमचा कप असेल बेसनचा त्याच्या दुप्पट तुम्हाला दूध गरम करायचं आहे आणि दूध छान उकळवून घेतल्यानंतर त्यामध्ये केशरचे धागे ॲड करायचे जेणेकरून छान टेस्ट येते आणि सुवासही खूप छान येतो. तर वेगळा असा फूड कलर न वापरता चिमूटभर जर हळद वापरली तर ती पौष्टिकही असते आणि रंगही चांगला येतो. आता तुम्ही पाहू शकता याचं मिश्रण अगदी या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे सैलसर होतं. जेव्हा बेसन आणि रवा भाजला जातो तर त्यातलं तूप हे सेपरेट होतं आणि मिश्रण पातळ किंवा सैलसर झालेलं तुम्हाला दिसून येईल. आता या वेळेला आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे. दूध ॲड करत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवा. जर गॅसची फ्लेम हाय असेल तर हे मिश्रण फसफसतं किंवा कढईच्या बाहेर येऊ शकतं. त्यामुळं नेहमी गॅसची फ्लेम ही लो ठेवूनच हा शिरा आपल्याला पूर्णपणे तयार करायचा आहे. बघा, गरम दूध वापरल्यामुळं ते लवकर ॲब्झॉर्ब होतं आणि हा तुमचा शिरा लवकर तयार होतो. असं केल्यामुळं रवाही छान फुलतो. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अर्धा कप साखर वापरली आहे. आता ज्यांना कुणाला साखर नसेल वापरायची त्यांनी स्टिविया किंवा मॉन्क फ्रूटसुद्धा वापरलं तरी चालतं किंवा शुगर फ्री जर तुम्हाला शिरा बनवायचा असेल तर हे दोन्ही ऑप्शन तुम्ही ॲड करू शकता किंवा डेट सिरप असेल त्याचा वापर करू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही गुळाची पावडर जरी वापरली तरी चालेल. भरपूर ऑप्शन्स आहेत. ज्यांना कुणाला कॅलरी इनटेक कमी करायचं आहे तर त्यांनी साखरेऐवजी मॉन्क फ्रूट किंवा स्टिविया वापरलं तरी चालेल.
यामध्ये कार्डमम पावडर किंवा वेलची पूड टाकली आहे आणि पूर्ण साखर वितळेपर्यंत सतत हलवून झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं मंद आचेवर वाफवून घेतलं आहे. यामुळं साखर पूर्ण छान मेल्ट होते आणि हा शिरा अगदी छान रवाळ टेक्स्चरचा तयार होतो. सगळ्यात शेवटी चमचाभर साजूक तूप ॲड करा. असं केल्यामुळं टेक्स्चर छान येते. या शिऱ्याला एक प्रकारची चकाकी येते आणि शिरा जास्त टेम्पटिंग दिसतो. अशा प्रकारे हा पौष्टिक शिरा, बेसनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळं हा जो काही शिरा आहे तो प्रोटीन रिच म्हणता येईल. अशा प्रकारे हेल्दी फॅट्स याचबरोबर प्रोटीन रिच शिरा नक्की ट्राय करू शकता. आता मी सर्व करते. गरमागरम शिऱ्याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता. हा शिरा तयार झाल्यानंतर साधारणतः 2 दिवस तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवून खाऊ शकता. सध्या गरमीचे दिवस आहेत त्यामुळं आणि जर थंडीचे दिवस असतील तर 3-4 दिवसही काही होत नाही. कारण यामध्ये